श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वामीबाई शुभेच्छा. आज आहे सोमवार. माझं पशुपतीचं व्रत आहे, त्याच्यामुळे मी पांढरी साडी वेअर केलेली आहे आणि पूजे साहित्य वगैरे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. चला. आता हे बघा, पशुपती व्रतचं ताट तयार करून घेतलेलं आहे मी. इथं पाणी घेतलेलं आहे, खडी साखर घेतली आहे, डाळिंबाचा रस घेतला आहे, काळी तीळ घेतलेली आहे, 108 तांदूळाचे दाणे घेतलेले आहेत, मूग घेतलेले आणि हे कमलगठ्ठा, अबीर, गुलाल, अत्तर, पंचामृत, गुलाबजल, मध, धूप आणि हळदी कुंकू वगैरे याच्यात घेतलेले आहे, माचीस, फळ आणि कापूर आणि हा नाळा घेतलेला आहे, पांढरी फुलं घेतलेली आहेत आणि 2 वेलदोडे, 2 मिरे, 2 लोंग, अगरबत्ती आणि बेल आणि फुलं असे साहित्य घेतलेले. आता मी मंदिरात जाईल. श्री स्वामी. ही बघा, ही भोलेनाथची पूजा झालेली आपली पशुपती व्रतची. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तु. मंदिरातून आली आणि घरची देवपूजा केली. सकाळी झालेली होती, म्हणजे मग अभिषेक वगैरे आरत्या केलेल्या आहेत मी. बघा आमच्या आजची देवपूजा. सोयाबीनची भाजी करायची, त्याच्यासाठी सोयाबीन भिजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. इथे सोयाबीन काढून ठेवलेलं आहे. 10 मिनटं भिजत ठेवेल आणि भाजी कशी करायची मी तुम्हाला दाखवते पुढे. आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे मी. जिरं टाकून आणि वाटण तयार करून घेतलेलं आहे पहिलेच. मी नंतर दाखवेल तुम्हाला डिटेलमध्ये. हे वाटण पहिलेच तयार करून ठेवलेलं आहे. त्याच्यात कांदे, टमाटे, लसूण, खोबरं असं वाटण करून घेतलेलं आहे. दोन जणांसाठी करायची. आज माझा उपास आहे ना, फक्त त्यांच्यासाठी करते. इकडे पाणी गरम करून घेतलेलं आहे भाजीसाठी. आणि इथं सगळे मसाले काढून घेतलेले आहेत. चटणी मसाला, हिंग, हळद, कस्तुरी मेथी. हे चांगले मसाले तळले गेले का तेल सुटेपर्यंत त्याच्यात हे बेसिक मसाले टाकून घेणार आहेत आपले. त्याच्यातच हे गरम पाणी टाकून एवढं घट्ट पातळ कसं लागतं तुम्हाला, किती जणांची भाजी त्याच्यानुसार. चवीनुसार मीठ टाकते त्याच्यामध्ये. इकडे सोयाबीन ठेवलेलं होतं ना भिजायला, त्यांचं पाणी काढून घेतलं. अजून चांगलं नितरून घ्यायचं पाणी, असं पिळून घ्यायचं चांगलं घट्टसर, कोरडे करून घ्यायचे असे. हे बघा, इकडे भाजीला उकळ फुटलेलं आहे. त्याच्यामध्ये ना हे सोयाबीन असे टाकून द्यायचे.
हे बघा भाजी मस्त शिजते. त्याच्यात वरून कोथिंबीर टाकते. 2 टाकलेली आहे. हे बघा. आणि याच्यात एक सिक्रेट मसाला टाकलेला आहे मी. शेजवान चटणी टाकलेली थोडीशी, त्याच्यामुळे चव एकदम छान येते. तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आज ना आपल्याला फ्रूट सलाड बनवायचं आहे. त्याच्यासाठी ना हे दूध ठेवलेलं आहे मी, अर्धा लिटरला कमी आहे. त्याच्यात साखर टाकून उकळून घ्यायचं आहे. आणि इकडे कस्टर्ड पावडर हे इथं दुधात मिक्स करून ठेवलेलं आहे. व्हॅनिला फ्लेवरचं आहे. आणि इथं दुधामध्ये हे करून ठेवलेलं आहे, मिक्स करून ठेवलेलं आहे. दूध उकळलं का त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे. हे बघा असं झालेलं आहे. आता याला आहे ना 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड व्हायला. त्याच्यानंतर बघू. आता दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ना थंड व्हायला. थंड होऊन गेलेलं आहे आता. पण एक डाळिंब सोलून ठेवलेलं आहे आणि एक ॲपल. आपण दुसरे फ्रूट पण टाकू शकतो, पण आता हे एवढे आहेत ना, एवढंच टाकायचे आहे. आणि इथं काजू बदाम आहे, हे केसर आहे आणि याची साल काढून किसून घेणार आहे. हे बघा आता सगळं साल काढून घेतली. आता याच्यामध्ये किसून घ्या. हे बघा, हे असं जाडच पाहिजे, जास्त बारीक पण नको पाहिजे. हे बघा हे किसून घेतलेलं आहे. आणि किसल्या याच्यात टाकायचं नाही तर हे ना काळं पडून जातं. ॲपल किसल्यावर लगेच टाकायचं. हे पण टाकून घ्यायचं. हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. थंड झालेलं आहे ना, लगेच सर्व करायला एकदम छान. मी तुम्हाला दाखवते. अजून फळं असतील ना, चिकू वगैरे, द्राक्षे, हे पण टाकू शकतो आपण. ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर ते पण करू शकता. पण असं खूपच छान लागतं. हे बघा, हे आपलं तयार झालेलं आहे फ्रूट सलाड. एकदम छान.